जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकातील रिक्त जागांची संख्या आलेली आहे कास्टनुसार. बघून घ्या तुमच्या कास्टला किती जागा आहे. या घटकामध्ये जवळपास कास्टला म्हणजे जवळपास 90% किंवा 80% 85% कास्टला जागाच नाही दिलेली आहे. तर अजाला सुद्धा 0 जागा आहे. अजला म्हणजे एस टीला जागा आहेत 9, सर्वसाधारण 5, महिलांसाठी 3. विजाला जागा नाही आहे. विजा बला एन टी बीला जागा नाही आहे. एन टी सीला सुद्धा जागा नाही आहे. एन टी डीला सुद्धा जागा नाही आहे. विमाप्रला सुद्धा जागा नाही. ओ बी सीला एकूण 27 जागा आहे. सर्वसाधारण जागा आहे 9 आणि महिलांसाठी 8 राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहे. त्यानंतर आहे एस सी बी सीला पण जागा नाही. ई डब्ल्यू सीला पण जागा नाही आहे. आणि जर एकूण बघायला गेलो तर एकूण जागा आहेत 36, सर्वसाधारण 14 आणि महिलांसाठी 11 राखीव ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर खेळाडू जर बघायला गेलं तर 1 आहे. प्रकल्पग्रस्तसुद्धा 1 आहे. भूकंपग्रस्तसुद्धा 1 आहे. माजी सैनिक 5 आहे. अंशकालीन पदवीधर 2 आहे. त्यानंतर पोलीस पाल्य 2 आहे आणि गृहरक्षक दल 2. अशा एकूण 36 जागा आहे. हा जो घटक आहे तो आहे सांगली जिल्हा पोलीस. यासाठी बघू शकता विषयसुद्धा दिला त्यांनी आहे. सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीकरिता रिक्त पदांची इथे माहिती सादर करण्याबाबत. ठीक आहे. तर सांगली पोलीसला मागच्या वर्षीसुद्धा कमी जागा होत्या. यावर्षीसुद्धा कमी जागा आहे. याचं कारण म्हणजे की सांगली जिल्हा असो, पश्चिम महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे मुंबई पोलीसला लागत असतात आणि 10 वर्षानंतर ते ट्रान्सफर करून आपल्या जिल्ह्यात येत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त इथे रिक्त जागा कमी असल्यामुळे इथे भरती थोडी कमी दिसत आहे. तरी पण इथे आपण एक अंदाज लावू शकतो की जागा वाढू शकेल म्हणून, कारण खूप कमी जागा दिसत आहे. तर बघूया ॲक्च्युअल जी जाहिरात येईल त्यामध्ये किती जागा राहणार आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. धन्यवाद.